आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज तर खूप मज्जा येणार आहे त्या भावल्याची. आई त्याचं काय करेल काय माहिती. असं काहीही होणार नाहीये. आईला काल भजनाच्या आवाजात तू काय बोललीस ते ऐकूच गेलेलं नाहीये. मी आत्ताच आई बाबांचं बोलणं ऐकलं. काय मला वाटलं आई सगळं ऐकलं असेल. सगळी मेहनत वाया गेली पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता जाऊन सगळं आईला खरं खरं सांग. आईला नाहीतर बाबाला तरी सांग. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे शक्ती. एकदा काही विसर्जन झालं की तो भावला तुला परत कंट्रोल करेल. मग आपण काहीच करू शकणार नाही. हो, मला लवकरात लवकर आईला सांगायला हवं. गणपती बाप्पा, शक्तीला प्लीज यश दे. करायची का आरतीला सुरुवात? नाही म्हणजे कसं, आगमन वेळेवर झालं तर विसर्जन पण वेळेवर व्हावं. हो ना, म्हणजे सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे ना. अशी वेळ दौडून चालणार नाही ना आपल्याला. अरे वा, वेळेचं महत्व कळतंय तर तुम्हाला. कोण बोलतय आणि काय हो, बरीच घाई झालेली दिसतेय विसर्जनाची. हे वेगळा प्लॅन शिजतोय का डोक्यात? अबे कुठला प्लॅन, कसला प्लॅन? तुझ्या तर काय पण येतो ना डोक्यात बाप्पा. आम्ही आपलं सहज. मी काय म्हणते, शक्ती येऊ देत मग करूया सुरू. ती अजून तयार नाही झाली. मी बघते जाऊन. हो, तोपर्यंत आपण आरती करून घेऊ काय. आई आई मला तुला काहीतरी सांगायचंय. हो बाळा, आपण आधी आरती सुरू करूया का? अगं पण शक्ती, बास आता त्या भावल्याचं कौतुक. आज तुझ्या हस्ते आरती करायची आहे ना. समोर उभी राहा पटकन. चल. आई जमेल ना? अख्खे शक्तीने मैत्रीला काही सांगितलेलं नाही दिसत. आपल्याला अजून काहीतरी करता येईल बरं का. तर काय करणार मला तर काहीच सुचत नाहीये. रात्रीच्या मुलीचा बंदोबस्त करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. नको त्या गोष्टीचं उगीच आपण टेन्शन घेत राहील. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मना कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. बाप्पा, येताना आनंद घेऊन आलास, जाताना डोळ्यात पाणी देऊन चाललास. तुझ्या निरोपाची वेळ आली की आजही मन भावुक होतं. चालायचंच. जास्त काही मागत नाही मी, पण घर सोडून गेलेल्या माझ्या माणसांना पुन्हा परतीचा मार्ग दाखव. माझ्या शक्तीला उदंड आयुष्य आणि सुख दे. यशाची उत्तुंग शिखरं गाठण्यासाठी तिला सद्बुद्धी आणि शक्ती दे. आणि ज्यांच्याशी 7 जन्माची गाठ बांधली आहे त्या गाठीला कधीच मोडू देऊ नकोस.
उसवलेल्या नात्याला पुन्हा नव्याने विणण्यासाठी आशीर्वाद दे. आणि घरोघरी नात्यांचा सोहळा कायम साजरा होऊ दे. गणपती बाप्पा, आता तूच काहीतरी कर. या भावल्याचं खरं सगळ्यांसमोर उघडं पाड. आई, तो भावला हे घे, आरती घे आणि तुझ्या भावल्याचं विसर्जन नाही करणार आहे. टेन्शन घेऊ नकोस. बाबा, मी विसर्जनाबद्दल नाही बोलत आहे. पण आता जे काही बोलायचं ते विसर्जनानंतरच बोलायचं, ठीक आहे? चला, हात लावशील ना व्यवस्थित? गणपती बाप्पा